प्रश्न क्रमांक 17वा काय? 2 आलेले. प्रश्न क्रमांक 18वा 3 येते. याचे 2 बाण आहेत. इथं 3 बाण आणि 2 डॉट येतील. नंतर बाण काढलेले आहेत. नंतर एक बाण वाढवलेलं आहे. 19 नंबरचा काय येईल? हा, येस. एक 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 पाकळ्या काढलेल्या आहेत. ह्याच्यात 4च पाकळ्या राहिल्या. तिथं 8 आहेत. तिथं 6 राहिले. तिथं 4 राहिले. परत 2 काढले जातील. मग 2 पाकळ्या राहतील. व्हेरी गुड, करेक्ट. नंतर प्रश्न क्रमांक 20. हा, 20 पासून सोडवा सगळे. स्टार तयार केलंय बघा इथे. टीचर बी, कारण की इथं 3 आहे, 4 आहे, 5 आहे आणि बी ऑप्शन मध्ये 6 आहे. नाही टीचर, बी नाही येणार. मध्ये मध्ये पण नाही कसं टीचर डी येईल, सॉरी डी येईल. टीचर डी येईल. येस गार्गी, टिक करायचं नाही. थांब, मी एक्सप्लेन करते, मग टिक करा. तुम्हीच टिक करत जाऊ नका सगळे. प्रश्न क्रमांक 20. इथं 3 बाजू आहेत. तिथं 4 आहेत. परत 5 आहेत. परत कसं येईल? टीचर डी. येस, पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. डन आहे, व्हेरी गुड. त्यानंतर आहे फुलं बघा. फुलांच्या पाकळ्या बघा. इथं 5 आहे. तिथं 4 आहे. तिथं 3च पाकळ्या आहेत. टीचर बी. टीचर डी. नाही, थांबा जरा. पर्याय क्रमांक हा बी बरोबर आहे. बी टीचर. हा, नंतर गोल आहे. त्याला हाफ केलेलं आहे. परत अर्ध केलेलं आहे. परत हो, येस, टीचर व्हेरी गुड. ए. हा, टीचर. ए नंतर टीचर. 23 क्रमांक. मॅम सी. टीचर सी. हो, पर्याय टीचर क्रमांक सी सी. बरोबर आहे. हो हो, बरोबर आहे. नंतर 24 नंबरचा काय येईल? टीचर ए. टीचर ए. हो, ये बी. इथेपर्यंत. हो, टिक करू नका. पास प्रलय किती टिक करायचं असतं त्याला. देवांश, कॅमेरा ऑन कर. प्रश्न क्रमांक 25 बघूया. टीचर बी. मॅम मी सांगू. बी टीचर. टीचर. टीचर मी. टीचर टीचर बी. ए. टीचर ए. बी टीचर. बी आहे. प्रश्न क्रमांक बी. 25 पर्याय क्रमांक बी आहे. येस तर नाही. नंतर देवांश काय येईल 26 नंबरचं? टीचर ऑप्शन नंबर ए. नाही, 26 नंबरचं विचारते मी. बी. टीचर सी. बी. पर्याय क्रमांक बी. बी बी. बी. बाण खाली आहे ना त्याचा. मग सगळे 90 अंशाचे कोण आहेत? आता प्रश्न क्रमांक 27. टीचर 27 ते 32 पर्यंत सॉल्व करा. 27 बी. हम्म, 27 बी. हो बरोबर आहे. तर नाही, बरोबर आहे. किती टिक करतो? अजिबात टिक करू नका. मला फक्त सांगा, मी टिक करते. टीचर नंतरचं आहे 27 बी. तनुजा, सांग. टीचर 28 बी. बी. 28चं पण बी आहे. येस, व्हेरी गुड. त्यानंतर
29चं काय 31 अश्मिरा? 29 टीचर बी. नंबरचं काय? नाही नाही, टीचर बघ बी नीट बघ. मेदिनी 29 अश्मिरा सांग. टीचर इथं बी. बघ 90 अंशाचा कोण केलेला आहे. बी टीचर नाही, बाण कुठे जातो बघा ना, पहिल्यांदा इथं गेलेलं आहे, परत इथे इथे, मग कुठली दिशा राहिलेली आहे? प्रलय. सी. तर नाही, काय बी चाललंय तुझं? किती टीचर टिक टिक करतो मी? रिमूव्ह करणार ना क्लास मधनं असं टिक केलं तर. नीट बघा, कोणता येईल पार्थ? मॅम सी. करेक्ट आहे. पर्याय क्रमांक सी करेक्ट आहे. तनय तू टिक करू नका, तनय मी रिमूव्ह करेन तुला क्लासमधनं. टीचर प्रश्न 30 क्रमांक सांगू 30. गौरव सांग. बी थांब, गौरव सांग. बी गौरव. प्रश्न 30चा हा. टीचर ए नंबर येईल. नाही, अजून एकदा विचार करतो. बी. टीचर मैंगो टीचर टीचर मैंगो बी. टीचर बी. टीचर बी येते. यस टीचर बी नाही. प्रश्न क्रमांक 30 व्यवस्थित विचार करून सांगा मला. टीचर देवांश काय बी येईल? बी येते. टीचर बी येस. टीचर बी येते. हो, बरोबर आहे. 31 नंबरचं काय येईल? हर्षवर्धन. अश्मिरा काय येईल? अश्मिरा काय सांगत नाहीयेस तू आज? मॅम सी नंबर येईल. सी टीचर बी टीचर येते. बी टीचर बी येस. टीचर बी टीचर. पर्याय क्रमांक बी. एक डॉट बाण खालीवर आलेले आहे, परत डॉट बाण आलेले आहेत. एक वर खालीवर असे आलेले आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 32. गार्गी कुठे? गार्गी. टीचर प्रश्न क्रमांक 31 पर्यंत झाले सगळं. गार्गी. हा टीचर. हा, प्रश्न क्रमांक 32 सांग. ठीक आहे. टीचर बी. मॅम मी सांगू. हा, तू गार्गी टीचर आहेस का? बी. नंतर आरोही सांग. 33 ना. 33. ऑप्शन बी. बी. येस, करेक्ट. बी मॅम. नंतर अमय. 34चं सांग, अमय. टीचर किती नंबरचा? 34. 3 4 मॅम बी नंबर. किती सर्कल आहेत? 3 आहेत, 2 लाईन आहेत. तिथे एक एक लाईन ए कमी गेलेली आहे, एक एक टीचर. सर्कल वाढलेलं आहे तसं. टीचर डी. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. व्हेरी गुड. टीचर किती सर्कल आहेत मोजा ह्याच्यामध्ये? आरोही मोजू किती आहेत? 5 टीचर ओके, गुड. हा, 3 4 35 5. नंबरचं टीचर आदर्श 5 सांग. आहे. हा, गुड. आदर्श 35 नंबरचं सांग. मॅडम.
टीचर 35चं बी डी ए 35 नंबरचा ना? टीचर डी डी हम्म, टीचर नाही डी. टीचर डी हा येस, डी करेक्ट आहे. ए अधिक चिन्ह बघा कुठे कुठे गेलेलं आहे. पहिल्यांदा हा असा चौकोन आहे, टीचर परत असा चौकोन आहे, पर हे डायगोनल विरुद्ध कोण आहेत ना, जॉईन केलेले आहेत. हा दुसऱ्यासारखा येईल, फक्त ह्याच्यातले चिन्ह वेगळे येतील. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. नंतरचा आहे प्रश्न क्रमांक 36. हर्षवर्धन काय येईल? सई काय येईल बघ डी बरं सई. 2 बाण आहेत, परत विरुद्ध दिशेने बाण काढलेले आहेत. मॅम टीचर ए वाटतोय पण खाली नाही आहे, हे नाही येणार. इथं काहीतरी गोल आलंय, हे कसं येईल मग? टीचर पण त्याचा ऑप्शन नाही आहे ह्याच्यात. आहे. त्याच्या पुढे ऑप्शन नंबर टीचर ऑप्शन्स नाही आहे ह्याच्यात. हम्म, मॅम डी Yes, नंबर टीचर ऑप्शनच नाही, मग एच राहील. टीचर हो बरोबर आहे, हेच राहील मग तसं बघायला गेलं तर. पण इथं काहीतरी गोल आले, त्यामुळे थोडस हे वाटते. हे इकडच्या साईडनी बाण पाहिजे होतं ना. हा टीचर हम्म. टीचर हे पर ऑप्शन चुकीचे आलेले, जाऊ द्या. ह्याच्यात हे नाही नाही लिहिलं तरी चालेल, पण 36 नंबरचा प्रश्न लिहू नका. बरोबर तुम्हाला जे वाटतं तो पर्याय इथं लिहा, कारण हे इथं पर्याय बऱ्यापैकी चुकलेले आहेत. 37 नंबरचा लिहूया आता. टीचर बी येत आहे. बी बी येणार. ओके. बी टीचर बी हम्म, टीचर हो सांगितलं ना. ओम 38 नंबरचं सांग. ओमचं लक्ष नाहीये, खेळत बसलाय ओम. मॅम डी हम्म, बी टीचर त्रिकोण आलेले, सॉरी, एक चौकोन रिमूव्ह झालेलं आहे. बी टीचर Yes. चार चौकोन मन दोन 3 चौकोन मन 2 मन 1 चौकोन ऑप्शन डी. ओके. ओपन आणि कोण जन्सर, प्लीज नाव तरी सांगा तुमचं. नाव काय? हम्म? मयंक आहे नाव? 39. हम्म, होता नाही समय 39 नंबरचं सांगा. अगं यार 39. हम्म, टीचर मॅम बी नंबर बी नंबर लिहू का? बघा बरं, हो बी पर्याय बरोबर आहे. हे बी त्रिकोण. बरोबर. प्रश्न क्रमांक 40. टीचर बी हे पण बी लिहायचंय. येणार. हा, हे पण लिहायचंय. हो बरोबर आहे, टीचर बी व्हेरी गुड. एवढे सगळे प्रश्न होतील का तुमचे लिहायचे? येस टीचर हा, लिहून घ्या. येस टीचर. हम्म, टीचर पण खूप पुढे गेले आहे. कोण? माझं आत्ताशी 20 पर्यंत झालंय लिहून. याच्यातले लिहिलंस तू? हो आणि आकृत्या? टीचर टीचर माझं 3रं चालू आहे. तुम्ही म्हटला लिहायचं नाहीये. हा, आता लिहू नका, रेकॉर्डिंग आहे. ते उत्तर बघा तुम्ही, आणि आकृत्या पण काढायचे. नुसतंच आपल्या प्रश्नाची उत्तर लिहू नका, आकृत्या काढायच्या. म्हणून म्हटलं मग ते सुद्धा पण काढले. आता व्यवस्थित फक्त समजावून घ्या सगळे. टीचर उत्तराची बी आकृती काढायची. उत्तराचं फक्त हा, आकृती जे काढायची. बरोबर उत्तर आहे त्याचं आकृती काढायची, जे बरोबर उत्तराचं, सगळं नाही काढायचं. 41 नंबरचं कोणतं येईल? हा गोल ऑप्शन वर बी गेलेला आहे, परत खाली आहे, परत वर आहे, परत खाली येईल. मग बी कुठला येईल? बी 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 येस, बी त्रिकोण टीचर आहे. बी असे 3 कोण केलेले आहेत. हा चौकोन आहे, चौकोन मोडून कसा तयार होईल? चौकोन मोडल्यावरती, त्रिकोण मोडल्यावरती तसं तयार झालेलं आहे. तर चौकोन मोडल्यावरती कसं येईल? 4 बाजू असतील त्याला. डी 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 डी
नाही नाही, डी असे लाईन्स केलेले आहेत. पर्याय बी. बी बरोबर आहे. बी 43 नंबरचा आदर्श. आदर्श सांग. आदर्श, आर्या. टीचर मी सांगू थांब जरा, सांगते सारखी. सांगू आर्या. हो टीचर हम्म. ये पर्याय बरोबर आहे. हे इथं गोल आहे, परत इकडे कोपऱ्यात गेले, परत इकडच्या कोपऱ्यात गेले, मग इथं येईल. बरोबर. इकडे हा अर्धा अर्धा गोल आहे, या कोपऱ्यात, परत या कोपऱ्यात, परत या कोपऱ्यात, या विरुद्ध कोपऱ्यामध्ये येईल. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. नंतर गौरव काय येईल 44 नंबरचा? मॅम मी सांगू डी गौरव. गौरव. मॅम मी सांगू डी येस बरोबर आहे. टीचर डी 45 नंबरचा. टीचर मी सांगू थांब जरा. मी सांगू सई सांग. सई. टीचर बी येणार बी मॅम येणार येस. येस टीचर बी ओम बरोबर आहे का? बी अश्मिरा. येणार अश्मिरा. येणार येस टीचर येस. 9 वाजेपर्यंत आज मला जाऊन शाळेत पाहता येणच 45 नंबरचा बघा. टीचर ऑप्शन नंबर बी बी टीचर 45 बी टीचर हा नंतर 46 नंबर. बी बी येणार येस. LPT. हा 46 नंबरचा बघा बरं मॅम बी तुम्ही. ऑप्शन बी ऑप्शन ऑप्शन डी ऑप्शन डी गार्गी कसं कसं आलेलं आहे सांग बघू. एस ची जागा कुठे Clockwise. गेलेली आहे? अँटी क्लॉकवाईज फिरलेला आहे तो, नाही, घड्याळाच्या तसा विरुद्ध तो दिशेने. खाली आला म्हणजे हा. अँटी क्लॉकवाईज चाल हा आहे. म्हणजे क्लॉकच्या विरुद्ध दिशेने. येस इथे होता, परत इथे आला, परत इथे आला, परत वरती जाईल. ओके, व्हेरी गुड. नंतर 47 नंबर. 2 बाण आहेत, इथं आडवे 2 असं झालेलं आहे, परत इथं 3 झालेले आहेत. परत कसं होईल मग? ओप्पो नावाने कोण जॉईन झाले तुम्ही सांगा बघू. ऑप्शन नंबर बी बी येस. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. मी बंद केले म्हणून तुम्ही पण बंद करायचा असं नाहीये. विचार केलाय हा, कॅमेरा ऑन करा. टीचर माझं चालू आहे. हा 48 नंबर बघा बरं. 48 नंबर. मॅम ते पण क्लॉक पाहिजे. हम्म, हा हा गोल आहे की नाही, हा परत इकडच्या साईडला जाऊन खाली आलेला आहे, परत इकडच्या साईडला इथं आलेला आहे, मग परत तो कुठे जाईल? तो गोल आहे तो. ऑप्शन नंबर नाही, बाण बघा, बाण कुठं कुठे गेलेलं आहे. बाण इथे होता, परत इथे गेलेलं आहे, परत इकडे आलेलं आहे, परत कुठे जाईल तो? ए चुकीचा आहे. ए कोणी टिक केले? पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. नो, पर्याय क्रमांक सी बरोबर येत आहे. येस गार्गी. 49 नंबरचं बघा. टीचर सी 49 नंबरचं काय आहे? येस, पर्याय क्रमांक सी. गरे. हे जे चिन्ह आहेत ना, एक एक काढलेले, इथं 3 होते, इथं 2 झाले, इथं 1 झाले, मग परत सगळं काढलं जाईल. ओके, नेक्स्ट 50 नंबरचं प्रलय सांग. प्रलय सांग. पण प्रलय. टीचर 47चं काय होतं? 47 ऑप्शन नंबर बी होतं, बी. बी होतं. आणि 50 नंबरचं पण बी येत आहे. 50 नंबर 50 बी येतं. अमय कॅमेरा ऑन कर. ईश्वरी.
32 नंबर काय आहे सांग बघू. सॉरी, 52 नंबर मॅम काय मी आहे? सांगू 52. 52 नंबर हो. मी सांगू टीचर हम्म. टीचर टीचर 51 बी चालू आहे पण 51 नंबरचं काय येईल? हा गोल इथे आलेला आहे, परत वरती आलेला आहे. ए एक सोडलेला आहे, ऑप्शन मध्ये एक गॅप आहे. बरं, ऑप्शन येते एकत्र. टीचर डी टीचर डी हम्म. मन पर्याय सी आलेला आहे. हे कोण करते असं? टीचर ऑप्शन सी. टीचर 48 आणि 49 लाच केलं टीचर तिकडं. सेम येते सेमच आहे हो ना. परत इथं असं आलेले एकत्र आलेले आहेत. मॅम ए होईल ए पण नाही येणार. मला वाटतं डी येईल. सी आहे ना ही असते. टीचर डी वाट नाही नाही, डी पण नाही टीचर येणार. टीचर सी शेवटी शेवटी सी टीचर सीच येते हो. नाही टीचर सी नाही तो सेम आलेला आहे ना, बरोबर आहे. एकच नाही मिनिट. टीचर कारण सेम आलंय ते पण टीचर सगळे विचार करा बघू, मी पण करते. एकच मिनिट थांबा, थोडस विचार करूया. पहिल्यांदा डॉट इथं आलेले, परत मध्ये कोपऱ्यामध्ये आलेले, परत अच्छा मध्ये आलेले. 51 नंबरचा बघा सगळ्यांनी. टीचर प्रश्न आकृतीमधलं बी बी बघा आणि उत्तर आकृतीमधलं सी बघा नाही जुळत पर्याय डी असेल का? डी. हा जो नाही डार्क टीचर आहे की ए नाही, डार्क डार्क केलेला वरती आहे, परत खाली आलेला आहे. इथं जो पोकळ टीचर होता, मला पोकळ डी तो खाली वाटतंय आलेला आहे. मग वरती तो डार्क झाला नाही ना टीचर खाली, पर्याय डी येईल. यस टीचर टीचर नाही समजलं हा सांगते तेच. हे बघा, लक्ष देऊन बघा इकडे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं इकडे. इथं काय केलेलं आहे, हे दोन्ही जवळ होते, परत हे दोन्ही ह्या वरती होता, बरोबर. हा वरती घेतलेला आहे, परत हा खाली येलेला आहे. मग इथं जो डार्क आहे तो वरती जाईल आणि जो पोकळ आहे तो खाली येईल. पर्याय क्रमांक डी अशानुसार बघायला गेलं तर. सी तर नाही येणार कन्फर्म, कारण तो सेम टू सेम येतोय. समजलं का? हो यस टीचर आता त्यानंतर 52 नंबरचा बघा, 52. टीचर 52 नंबरचा ए हा टीचर ए 52 नंबर ए. नंतर 53. 52चं एकच मिनिट, 52चं एक येईल का? हो टीचर ए डी सी बी ए ए सी बी डी पोकळ आणि गडद, पोकळ आणि गडद हे विरुद्ध दाखवलेले, तिथं पण विरुद्धच असणार आहे. टीचर सी मध्ये गोल वेगळा आहे खरं ए टीचर ए ए बी सी डी असा आहे पॅटर्न बघा. ए बी इथे, सी इथे आणि डी इथे, परत ए इथं आलेला आहे, इथून डायरेक्ट विरुद्ध आलेला आहे. सी आहे त्या जागेवरती आहे, परत इथं डी गेलेला आहे, बी वरती गेलेला आहे. मग 53 नंबरचा कोणता येईल? टीचर ए येणार ए येणार टीचर हो बरोबर आहे, पर्याय ए बरोबर आहे. व्हेरी गुड. त्यानंतर 1 2 3 4 5 इकडे आलेला आहे, 6 इथे आलेले आहे.
परत हा इकडे 5 इकडे इकडे मग 3 वरती गेलेला आहे, नंतर 4 6 आणि 2 इथे आलेला आहे. वरचा 2 जो होता तो खाली आलेला आहे. सेम आता इथं पण करायचं. जो 4 वरती आहे, टीचर ए ऑप्शन. नाही ग, ए जरा विचार टीचर. करून बघ. नाही नाही थांबा टीचर. हम्म आता जो इथं 4 खाली होता की नाही 2 नंबरला, तो वरती गेलेला आहे. 2 नंबरचा जो असतो तो खाली टीचर होतो, म्हणजे हा इथं 6 आहे 2 नंबरला, मग तो वरती जाईल. वरती खाली कोणता आहे 6 नंबर, तो वरती गेल्यावर 6 येईल. आणि तो 4 कुठं जाईल, तो 4 जाईल खाली डायरेक्ट. बरोबर, इथे 4 येईल. आणि ह्या अंकांची अदलाबदल होईल, 5 आणि 1 ची अदलाबदल होईल. 5 आणि 1 ची अदलाबदल इथं 5 येईल 1च्या जागेला, आणि 5च्या जागेला टीचर 1 ए. येईल. पर्याय ए करेक्ट आहे. ए ऑप्शन. हम्म टीचर हम्म टीचर टीचर हा, 52 वाल्याचं डी येतं टीचर. डी येते का? टीचर डी येतं टीचर. हा, डी 52 येते, टीचर. बरोबर. वाल्याचं. हो दोन्ही टीचर. सेमच आहेत, फक्त जे आहेत चौकोन फिरलेला आहे. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. 52 चा बरोबर आहे. सगळ्यांनी डी नोट करा. 52 डी. हो. हम्म 55 55 पास झाले ना टीचर. 55 पास झाले ना टीचर. ठाकूर 55 चं काय? मॅम नंबर. 55 चं काय? टीचर सी. सी टीचर. सी. हम्म ए. नीट बघा सी. 55 चं. ए हा नंबर. त्रिकोण आहे, परत हा त्रिकोण खाली गेलेला ए. आहे या साईडला, परत ह्या कोपऱ्यात गेलेला आहे, मग तो टीचर वरती जाईल ना. ए. टीचर ए. पर्याय ए बरोबर आहे. टीचर ए. हो, किती जोरात ओरडते, कळतंय ना? ऐकू येतंय मला. त्यानंतर 56 नंबरचा बघा काय येईल. ए नंबर टीचर. नाही नाही, ए नाही येणार. टीचर ए ना. 56 56 विचारते मी. डी. 56 नंबरचं नीट व्यवस्थित विचार करून सांगा. ह्याच्यात त्रिकोण आहे, इथं गोल आहे, हा त्रिकोण परत कुठे गेलेला आहे, इथं गेलेला आहे, परत इथून इथे गेलेला आहे, मग इथून वरती येईल ना ह्या कोपऱ्यामध्ये, डाव्या कोपऱ्यामध्ये. हा, पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. हो हो. टीचर. टीचर 54 चा काय? 54 चा ना ए सांगितलंय. ए ते सी ला कोण टिक करते? तुम्ही टिक करू नका, मी सांगितलं ना, परत तेच. हम्म नंतर हे बघा, हा गोल आहे की नाही मध्ये गेलेला आहे, कोपऱ्यामध्ये होता तो. हा भरलेला गोल गडद गोल आहे की नाही, तो कोपऱ्यामध्ये होता, इथं साईडला गेलेला आहे तो. परत कुठं जाईल तो? परत खाली आलेला हा वाला त्या कोपऱ्यात आलेला आहे, परत या कोपऱ्यात आलेला आहे. बरं, पोकळ गोल बघा, पोकळ गोल कुठं कुठं गेलेले आहे ते बघा. घरातून आवाज येत असेल तर बंद करा, म्यूट करा, क्लास डिस्टर्ब व्हायला नको. 57 नंबरचा कोणता आहे? 57 नंबरचा कोणता येईल? पोकळ गोल कुठे कुठे गेलेला आहे तो बघा. हा पोकळ गोल आहे, इथं परत खाली आलेलं आहे, परत इथं गेलेलं, परत इथून वरती गेलेलं आहे. सिंपल आहे. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. 6 आणि 9 हे दोन्ही काय पाण्यातले इमेजेस आहेत. पाण्यातली प्रतिमा आहे 6 आणि 9. काय? कुठे मॅम कुठे बी गेले? ह्या नंबर. कोपऱ्यात त्या कोपऱ्यात, परत इथं झालेले आहेत, परत इथे गेले, परत कुठला आहे? बी नंबर. बी नंबर. व्हेरी गुड. आता मॅम बी नंबर. हो हो 59.
एक एक पाकळी मॅम वाढलेली एकदम आहे. फास्ट टीचर बी आहे ओके. टीचर बी टीचर बी बी बरोबर आहे. गौरव व्हेरी गुड. आरोही सांग तू कोणतं येतंय 60 नंबरचं? मॅम एक मिनिट थांबा हो हो. डी हा चौकोन कुठे कुठे ठेवलेला आहे? पहिल्यांदा इकडे येतो, टीचर डी परत इकडे झाले. येस, डी बरोबर आहे. मॅम डी नंबर नाही, डी बरोबर आहे. नंतर 61 नंबरचं अमय सांग. मॅम बी नंबर हो हो. अमय सांग. बी टीचर येस. एक एक वाढलेले आहेत. नंतर 62 नंबरचं काय येईल? आदर्श आदर्श सांग. 62 नंबरचं काय येईल? टीचर बी येते नाही तुम्ही हा ऑप्शन येस. टीचर मला सांगतच नाही तुम्ही कोण आहे? सॉरी, कोण आहे? तनय? त्या तनयला विचारत हा, होता तनय माझा सांग. तुम्हाला बोलवतोय हो हो, सांग तनय. कोणतं टीचर 62 नंबर. 3 लाईन्स आहेत इथे गोल आलेले. परत इथे 2 लाईन, 3 लाईन, 3 लाईन. परत काय येईल? एका साईडला टीचर एका साईडला 4 लाईन. टीचर येस. बी नाही येणार. एका साईडला 4 लाईन, एका साईडला 3 लाईन येतील. ऑप्शन सी येईल. एक एक लाईन वाढवत जायचे बघा तुम्ही. इथं 2 लाईन झाले, इथं 3 केलेले आहे. मग इथं 3 दोन्ही साईडला. पण एका साईडला 3 आणि एका साईडला 4 लाईन येतील. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. त्यानंतर 63 हे इथं आलेलं आहे. परत इकडच्या कोपऱ्यात गेलेलं आहे. इकडच्या खालच्या कोपऱ्यात आणि इकडच्या कोपऱ्यात येईल. सर्कल गोल नाही. ऑप्शन सी करेक्ट आहे. 64 बघा. एस नंतर इकडे आलेला आहे. एस मागे घेतलेला आहे. टी मागे गेलेला आहे. परत टी आलेले आहे पुढे. नंतर पी मध्ये आलेले आहे. नंतर एस आलेलं आहे. नंतर काय येईल मग? ए टीचर हा येस बरोबर. एस टी पी परत आहे तो टीचर पॅटर्न. तुम्ही मला विचारतच नाही कोणाला? हा बोल गौरव. 65 ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर तनुजा सांग. ऑप्शन नंबर ए हा बरोबर आहे. 65 हो बरोबर आहे. ही आकृती इथं उलटी केलेली आहे म्हणून ही आकृती इकडे उलटी करायची. बरोबर. आता सगळे प्रश्न उत्तरं लिहून घ्यायचे. ओके ठीक आहे. सगळे लिहून आकृत्या पण काढायचे. जे बरोबर आकृती आहे तेवढीच काढा. सगळे काढत बसू नका. आणि